माडाचे आमदार जे ते मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आज ते शरद पवारांची भेट घेणार आहेत। विजयाचा गुलाल अद्यापही तुमच्या चेहऱ्यावरून उतरलेला नाही, काय भावना आहेत आज? देशाचे नेते पवार साहेब व राज्याचे नेते मोठे दादा खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनातून या निवडणुकीमध्ये मला ज्या नेतेमंडळींनी सहकार्य केलं आणि मतदार राजाने आशीर्वाद देऊन 30 वर्षाची सत्ता 30,000 3 महिन्यात पाडली, त्यामुळे गुलाल लवकर निघणार नाही। खरं तर ह्या संपूर्ण मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेने प्रस्थान मांडलं होतं। 78 गावं त्यांच्याकडे होती, तिथं लढाई होती। काय नेमकं आव्हान होतं समोर? या निवडणुकीत आपण बघितलं तर ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती आणि जनतेने ठरवलं होतं की तिथं आता परिवर्तन करायचं आणि बदल करायचा। त्यानुसार बदल झाला आणि एक मोठं या राज्यातलं नेतृत्व गेले 30 वर्ष काम करत होतं, त्यांना लोकांनी बाजूला सारून माझ्यासारख्या सामान्य शेतकरी पोराला निवडून दिलं। आणि साहेब, एकीकडे तुम्हाला निवडून दिले, पण तुमचे अनेक उमेदवार होते, त्यांचा पराभव जो आहे तो झालेला आहे। नेमकं याचं कारण तुम्हाला काय वाटतंय का? कारण की तुमचा विजय झालेला आहे, पण जास्त संख्या जे लोकसभेला जे गणित पाहायला मिळालं तर ते विधानसभेला पाहायला मिळालं नाही। आता कसं आहे की मी फर्स्ट टाईम आमदार झालो आहे, मला माझ्या जवळची 4-2 मतदारसंघापुरतं मी विश्लेषण करू शकेल, परंतु राज्याचं विश्लेषण करणं हे शक्य नसल्यामुळं नक्कीच मी त्याच्यावर अभ्यास करून आपल्याला पुढच्या वेळेस प्रतिक्रिया देईन। बोलण्यासाठी ते होते अभिजित पाटील, ज्यांनी आपल्यासोबत प्रतिक्रिया दिलेले पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।